नमस्कार मंडळी, मी डॉक्टर कृष्णा पाटील. मी श्रुती नाफडे, स्त्री शक्ती लेवा महिला मंडळ मलकापूरतर्फे आपले हार्दिक हार्दिक स्वागत करते. आता लवकरच सुरू होते आजची धमाल नाटक शुभमंगल सावधान. या नाटकाद्वारे आपण आज बघणार आहोत आजच्या पिढीच्या एका भरकटलेल्या व नंतर परिवाराच्या समजूतदारपणाने वेळेत सावरून घेणाऱ्या मुलीची व त्यात गुंतलेल्या परिवाराची कथा. तर चला मंडळी, बघूया इथे काय चाललंय ते. रात्र मंडळामध्ये बसलेले पंकज मस्त वरण भात आणि वांग्याची भाजी हा वर्ल्ड फेमस मेनू त्याहूनही जास्त फेमस काही हजार लोकांमध्ये वाढून सुरू आहे. अख्खा मलकापूर जे म्युझिक जेवण जेवायला आतुरतेने आलेले आहे. चला मग बघूया काय होतं इथे. पोळा किती जाड आहे मग काय बारीकाला जमूनच नाही राहिलं बाई. भाजीला तू चवच नाही. पण तू इथं चौथी पोळी आहे ना. चला बायांनो, बोलू नका, जेवण करा, गप्पा घरी करा. काही म्हणा, मजा नाही आली जेवायला. याच्या आधी देवकर साहेबाच्या पंक्तीत गेलतो ना, तिकडची भाजी जबरदस्त होती. ते जाऊ दे माधवा, काय म्हणतो शिरा, घरी येतोय ना उद्या? हो हो, उद्याच. पीजीची तयारी सुरू आहे ना, त्यालाच सांगतो उद्या रेणूशी बोलायला लग्नाविषयी. तयारच होत नाही. वेळ आले अजून अशीच म्हणत राहते. रेणूची कुंडली बघितली आहे मी. यावर्षी लग्नयोग आहेच आहे तिचा. काका, तू भव बाजू. इतकं छान स्थळ आहे माझ्याकडे. स्वतःहून विचारपूस करत होते परवा रेणूबद्दल. राणीसारखं ठेवतील तिला. काका, तू भव बाजून देऊ का? कोण आम्ही कोणते? जरा सविस्तर माहिती दे ना. ओ काका, तू भव बाजून बोला ना लवकर. काय तूप लावलंय रे? काय अटॅकने मारायचा विचार आहे का तुझा? ही डेली काय कमी वाटते का तुला? जा पुढे. 1 लिटर तूप आधीच पोटात भरून घेतलं तुम्ही, आता काय बोलत आहे? मस्त पोट भरलं, पण चव काही आवडली नाही आपल्याला. घरी जाऊनच जेवतो. पत्तरवाड्यात उचलल्याशिवाय कोणी उठू नका. काही लाज वाटते का तुला पांडुरंगा? पोट भरून जेवला तरी म्हणतो चव आवडली नाही. जाऊ द्या, भेटू नंतर. त्या शांभाऊच्या घरच्या साखरपुड्याला सुद्धा जेवायला जायचं आहे ना आपल्याला. चला उठा, चला उठा, खूप गर्दी आहे, व्हा पुढे. सर्वांनी हात बेसिनमध्ये धुवा. दरवेळीसारखं यावेळी सुद्धा फूल दाबून खाऊन माधवराव व इतर मंडळी घरी जाते. पण जाता जाता जेवणापासून तर वाढणाऱ्यांपर्यंत सगळ्यांच्याच गोष्टींची निंदा करणं दिसत नाही. माधवराव पोचले घरी. बघू काय होते तिथे ते. अगं मंजू, गरम गरम चहा आण ना जरा. आले, गरम गरम अळूचे भजे केले आहे. आणते ते पण विमलताईच्या हातचे आहेत. काय सुंदर भजी केलेस ग तुम्ही. मग पांडुरंगाकडे पाठवले की नाही थोडेसे? ते काय सांगायची गोष्ट आहे? त्यांना तर गप्पाने स्वतः घेऊन गेली. अजून यायला पाहिजे होती परत. गप्पा मारत असेल कोमलशी. बेस्ट फ्रेंड आहे ना ते दोघंही. बरं मंजूबाई, आज भातृमंडळात काय झालं माहितीये का? काय झालं? जेवण लवकर आले की भाजीत मीठ कमी होतं, की पोळ्या डाळ होत्या, की डालडा वापरलं होतं. अरे रे पीटी उषा, जरा आपल्या डोक्यातील घोड्यांना पळवणं बंद करशील की नाही? मग काय, नेहमीच तर तुम्ही आपल्या 1, 2, 3, 4 चुका काढत राहतात. मात्र दर वेळा दाबून खाऊनही येतात आणि मग
ऍसिडिटी पोट पोट करून माझं डोकं खात राहतात. हो हंटरवाली बाई, बरं तूच बोल, मी ऐकतो आता बस. अरे अरे, गंमत आहे ना दादा, बोला तुम्ही, काय झालं भातूर मंडळात? ऐका, माझ्या शेजारी कोण बसलं होतं माहितीये का? अजून कोण असणार? विष्णू सोबत ब्रह्म आणि महादेव, बळजी बुवा सोबत पांडुरंग भाऊ. पण पांडुरंग भाऊंनंतर बोलता बोलता समोरच्या माणसांवर फवारा उडवायची सवय आहे ना. फवारा नव्हे का विमल, धुमकीच्या जोरदार वर्षीने तू समोरच्या माणसाला ओलं गच्च करून टाकतो. मग काय, तुला काय वाटते मी आल्या आल्या शर्ट का बदलला आधी ना? बरं आता ऐका, भटजीकडे आपल्या रेणूसाठी खूप छान छान स्थळ आहे बरं. अरे वा, माझी रेणू तर आहेच इतकी सुंदर. हो अगदी खरं आहे. आपण बोलू तिच्याशी जरा उद्या. चिराग सुद्धा येतोय ना. पण ती लग्नाला अजून तयारच नाही आहे दादा. हो पण ही योग्य वेळ आहे का लग्नासाठी. बाप म्हणून पोरीच्या भविष्याची चिंता मला रात्रभर झोपू देत नाही. ती इतकी लाडवलेली आहे ना की कधी कधी मला काळजी वाटते. तिच्या प्रत्येक हट्टीपणाला होकार देत गेलो ना, ही माझीच चूक झाली. बर, उद्या मी तिच्या आवडीची पनीरची भाजी आणि बासुंदी करते, मग बोलू आपण तिच्याशी. बरं 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 बरं. खरंच आहे, पोरांच्या लग्नाची काळजी आई वडिलांना किती चिंता देत असेल, किती रात्र जागा ठेवत असेल, या शंकाच नसावी. पहा, इथे आपली रेणुताई म्हणजे आपल्या माधवराव व मंजूची मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत काय गप्पा मारत आहे. चला मग बघूया रेणू आणि कोमल आहेत तरी कशा. रेणू, मंजू मावशी खरंच अप्रतिम स्वयंपाकी आहे. तुझ्यात काही गुण आलेले आहे की नाही त्यांचे? नाहीतर लग्नानंतर घरच्यांना उपाशीच राहावं लागेल. मी कशाला स्वयंपाक वगैरे करेल, माझा नवराच मला त्याच्या स्वतःच्या हाताने प्रेमाने खास करवेल. थांब, आधी एक फोटो घेऊ दे भोजांचा, स्टेटसवर लावायचा आहे. असा कोण मिळेल तुला? लव्ह मॅरेज करायचा प्लॅन आहे का? खरं सांग, तू दिवसभर कोणाशी बोलत असते फोनवर? बॉयफ्रेंड आहे ना तुझा? हे बघ, 2 लाईक सुद्धा आले माझ्या सेल्फीला एका मिनिटात. डार्क सर्कल खूप दिसत आहे माझे. थांब, फोटोला जरा एडिट करते. ओ मोबाईल वेळी, वर बघ जरा, सांग ना कोण आहे तो? ओके बाबा, लिसन. हो, मी प्रेम करते कुणावर तरी 3 वर्षांपासून. 3 वर्ष? ओ माय गॉड. आणि तू मला एकदाही नाही सांगितलं? देख ही तेरी दोस्ती. चुप्पच ड्रामा क्वीन. सुयश नाव आहे त्याचं. नाशिकच्या एका मोठ्या बिल्डर फॅमिलीचा एकुलता एक मुलगा आहे तो. तू भास्कर बंधूंचं नाव ऐकलंयस ना? हो, आय थिंक त्यांची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ना नाशिकला. तर सुयश त्यांचा मुलगा आहे. बऱ्यापैकी पॉलिटिकल ओळख आणि नाव असल्यामुळे आम्ही आमचे रिलेशनशिप जरा गुपितच ठेवले आहे. विनाकारांच्या अफवा वाद ड्रामा नकोच ना म्हणून. नाहीतर मी फेसबुकवर अपडेट नसतं केलं का आमचं रिलेशनशिप. तू कधी भेटली त्याला? टेल मी एव्हरीथिंग. आता 3 वर्षांआधी आमच्या कॉलेजचा पुण्याला रेसिडेन्शियल ट्रेनिंग कॅम्प होता ना, तिथेच भेटलो आम्ही. मी तुला आमच्या FC रोडचे रील्स पाठवले होते ना, त्यात तो सुद्धा आहे. त्याच्याकडे त्यावेळेला ना लेटेस्ट आयफोन आणि बुलेट बाईक होती. हे बघ त्याच्यावरचा माझा फोटो. इन्स्टावर त्याचे किती फॉलोअर्स आहेत तुला माहिती आहे का? 8,000. ते सगळं इम्पॉर्टंट नाही. तू घरी कधी सांगणार आहे? 3 वर्ष? काय पळून जायचं प्लॅन आहे का? अजिबात नाही. मी काही गुन्हा केला नाहीये. लग्न आयुष्यात एकदाच होतो. मी तर फेअरी टेलवाला लग्न करणार, एकदम हायफाय. हे बघ ना, 12 लाईक सुद्धा आले माझ्या फोटोला. पण आई बाबांना सांगणार कधी? ते तर स्थळ बघून राहिले. घाबरतेस? तर मी चालते तुझ्यासोबत. त्यात काय घाबरायचं? वी आर ॲडल्ट. स्वतःचा निर्णय घेण्याचा हक्क तर संविधान सुद्धा देते आम्हाला. त्यांना हो म्हणावंच लागेल. आयुष्यात कोणत्याच गोष्टीसाठी त्यांनी मला नाही म्हटलं नाही आहे. तू बघ मी कसं सगळं मॅनेज करते. ए बाय द वे, माझा नवीन हेअरकट कसा वाटला? 2-3 क्लोजअप पिक्चर्स काढून दे ना. दे, फोन दे तुझा.
बघितलं काय मोबाईलमध्ये बोललेली होती ही रेणू. लाईक्स आणि फोटोच्या पुढे तिला काही दिसत नव्हतं आणि 3 वर्षांचं हे अफेअर घरी माहिती सुद्धा नाही सांगितली. साधारण परिस्थिती पण लग्न करायचं आहे वाईफाय. रे वा काय जमाना आला आहे. पाहू आता काय होतं पुढे. आणि हा चिरागी असला शो ऑफ आहे की काय. चिराग पाहून पडून डोकं दुखायची गोळी लिहून जायला आली आहे. ये ग गोदावरी, इतक्या सकाळी सकाळी काय झालं काय? चिराग पाहून पडून डोकं दुखायची गोळी लिहून जायला आली आहे. काय झालं मावशी? हे तुमचे भाऊ. पण मला भाऊ नाही, एक बहीण आहे फक्त. हाव ना भाऊ, तुमचे भाऊ म्हणजे आमचे आहो. अच्छा अच्छा, काय झालं माझ्या आहो? आईने तुमच्या आहोंना त्या मेल्याला काय होईल? मिळते का ते? नाही हो, तो कुठे म्हणतो मी जीव देते आता. अरे रे गोदावरी, शांत हो, सांग काय झालंय. हा सांगा ना, काय केलं त्या मेल्यांनी? आईने नाहोनी. चायला रात्री 1:30 वाजता दार ठोकून मला उठवलं. मीही ओरडले की मेल्या झोप आला आहे ना, मी दारच उघडणार नाही. बरं केलं गोदावरी. काय बरं बनी, तो मला धमकायला लागला की गोदावरी जर तू दार नाही उघडलंस ना तर मी अंगणातल्या विहिरीत उडी मारून जीवच देतो. मी बोलले शाळ्या उद्याचा मरता आजच मार. मग काय जोरात पाण्यात पडण्याचा आवाज आला. मी लगेच दार उघडून बाहेर धावत गेली तर पाहते काय विहिरीत तर लोखंडी बादली पडली होती. मागे बघितलं तर तो शाळा घरात घुसलेला आणि त्याने दार आतून लावून घेतला. मी ओरडले की ओ रिकाम्या, दार उघड. मग तो काय म्हणाला माहित आहे का? काय? गोदावरे, आता तू बाहेरच झोप आणि जर आवाज केला ना तर मी सगळ्यांना सांगून देणार की तू रात्री 1:30 वाजता नाईट आऊट मध्ये दारू पिऊन गोंधळ घालत आहे. ओ नो. मग काय भाऊ, रात्रभर बाहेर अंगणात शांत बसून राहिली म्हणून डोकं दुखत आहे. आता कोणी देतो की बोलू? नाही, ही घ्या गोळी आणि हे घ्या पाणी. शिव 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 शिव. काका गोदावरी, काल रात्री सुद्धा तुमच्या नवरा बायकोच्या भांडणाने झोपू दिलं नाही. काय मी रोज रोजची किटकिट, असं वाटतं की निघून जावं इथून. हो हो, पळून जा ना. जशी तुमची बायको पळून गेली. तुम्ही तर न पिता सुद्धा दिवसभर किटकिट करत राहता. चालली मी. जाऊ द्या, या बसा, घ्या गरम चहा. चिराग सुद्धा आताच आला. काय म्हणतो चिराग, कसा चालला अभ्यास? बस थकला असतील तू प्रवासाने. थुंकलो ना? आणि थुंकलो नाही. काका, तुमची तब्येत कशी आहे? बरं आहे बेटा, कोमल खूप काळजी घेते माझी. चिराग हे माझे पोर. सोम, मंगळ, बुध, गुरु नमस्कार करायला लागतो. अरे रे रे रे, वा तिकडे. चिराग, तुझी कुंडली काढली, खूप छान, खूप अलौकिक. पाहत तू, इतके मोठे मोठे घराणे तुझ्या हो म्हणण्याची वाट पाहत आहेत. तू म्हणशील की द्यायला तयार आहे. 3-4 BHK फ्लॅट, कित्येक थोडं सोनं, मोठ्या चमचमीत गाड्या, अरे दवाखाना सुद्धा बांधून द्यायला तयार आहे 3 मजली. चिराग रे सौम्या, पैशांच्या नदीत पोहशील तू चिराग. तर हो मत. ओ काका, मला सोनं, फ्लॅट, प्लॉट, गाड्या नको आहे. माझ्या आईवडिलांनी इतकं सक्षम तर नक्कीच बनवलं आहे मला की स्वतःच्या योग्यतेनेही हे सगळं मिळवून घेणार. पैशाच्या लोभाने आकर्षित होणारा मी नाही. जोशी हुआ, सामान्य पण सन्मानजनक जीवनशैली भेटली पाहिजे आपल्याला. बस एवढीच देवचरणी प्रार्थना. असे सामान्य का? माझा मुलगा काय सामान्य आहे जे साधारण पोरगी मिळेल? त्याला तर दागिन्यांनी लढलेली अप्सराच मिळणार. पहा की
मग काय आयुष्यभर पिढ्यातला सारखं का जगावं? हा नाही का दादा? माझा ऐका, लग्न कुठे वारंवार होतं का? योग्य जीवन साथी जर मिळाला तर आयुष्य सुख समाधानाने पार पडतो. आणि आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती निवडण्यात तुम्ही गुणांना मान न देता तिची संपत्तीला प्राधान्य दिला तर तो खरा नाता कुठे राहिला? तो तर व्यापार झाला ना. बरोबर. आता जोशी काकांनाच पहा ना, इतके सद्गुणी आहेत, पण फक्त आर्थिक परिस्थिती सामान्य असल्यामुळे जोशी काकू त्यांना सोडून चालल्या गेल्या. पोरांचा विचारही नाही केला. खरं बोललात रुचिराज. धन्य होईल ती मुलगी जी या घरची सून बनून येणार. काय उच्च विचार आहे तुझे. तू खरं बोलला माधवा. लग्न एकाच होतं, मग ते इतकं जोरदार करू की गावचे गाव आठवण काढते. बँड, डीजे, गाणं, संगीत, घोडे, बग्गी, बहुप्रकारी जेवण, मोठे स्टेज, लाईव्ह रेकॉर्डिंग. वा वा वा, होऊन जाऊ दे आणखी एक पेढा मंगल. अरे रे रे काका, मला लग्न करायचं आहे. माझ्या आयुष्यावर एखादा करण जोहरचा चित्रपट नाही काढायचा. कशाला एवढा गाजावाजा? इतक्या झगमगीतपणाने तर लग्नाची खरी मूलभूत मूल्ये मागे पडून जाणार. एकदम खरं बोलला बेटा. लग्न दोन परिवाराचा कायमाचं होणारं बंधन असतो. जोश्या, एकामेकाच्या पाठीशी उभं राहण्याचा करार असतो. अडीअडचणीत विवेक व पाठिंबा देण्याचं नातं असतं. ते सगळं या ठिकाणात नष्ट होऊन जाणार ना रे. लग्न लग्नासारखं हवा, स्वतःसाठी हवं, परक्या जगाच्या मनोरंजनासाठी नाही ना रे. मग काय एवढ्या चांगल्या डॉक्टरच्या लग्नाला हजारोंची वरण भात वांग्याची पंगत असणार. तीच ती जुडी निरस कंटाळवादी पद्धतीचं अनुकरण करणार. मग काय ना वाढणारे धड, ना बसायची जागा स्वच्छ, ठोस मारून नुसतं जागा पकडायच्या तंद्रीत असतात. छे, ती शोभा देणार का आपल्याला? आई, आत्या, मी हे नाही म्हणत की जुन्या काळच्या सगळ्याच पद्धती बरोबर आहेत. माझ्या म्हणणं आहे की एक संतुलन हवं. महत्त्वाच्या गोष्टीवर भर हवा. कपडे, डीजे, एंट्री, स्टेज, फोटो हे तर फक्त दिखावेबाजी आहे. पंगत नको तर कसे जेवण ठेवूया, पण ड्रामेबाजी नको. बस. कळलं का तुला जोश्या? अर्थात लग्नाला लग्नच राहू दे. लग्नाचा व्यवसायीकरण करू नका, बाजारीकरण करू नका. कळलं का? कळलं आणि पटलं. उत्तम विचार, उत्तम विचार. चला आता घरी जाऊ. राम राम भाऊ, ताई, बहिणी. चला रे राक्षसांनो, दिवसभर नुसतं खात राहतात. जे शिल्लक राहिलंय तेही न्या ना घरी. हे का माझी लाज घालवताय? हो, न्या. बहिणी, तुमचं मन खरंच किती मोठं आहे. धन्यवाद धन्यवाद. लक्षात आले का मंडळी? लग्नाचे विधी हे शक्ती प्रदर्शनाचा मंच नव्हे तर आशीर्वादाचा सोहळा असावा मित्रांनो. धन्य आहे हो आपले माधवराव व चिराग यांची विचारधारा. चला मग बघू आता पुढे काय होतंय. या मंगल साहेब, काय झालं? आता काय दुखत आहे? डोकं दुखत आहे भाऊ. गोळी द्या एखादी. डोकं असलं असतं तर दिवस रात्र भांडले नसते तुम्ही नवरा बायको. डोकंही आहे आणि चालते खूप. प्रमाण देऊ का? द्या. मग माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊन दाखवा. दूध पिल्याने जर शरीराची विकास होत असेल तर मांजर काय एवढी लहान? बर जाऊ. चालल्याने जर वजन कमी होत असेल तर हत्ती काय एवढा जाड? हे सांगा ते पण जाऊ. जर लवकर उठल्याने माणसाची प्रगती होत असेल तर पेपरवाला का सायकलवर फिरतो, BMW का नाही? हो काका, तुम्ही खरंच खूप हुशार आहात. ही घ्या गोळी. यू वेलकम मी. आय एम गोइंग नाउ. जाऊ द्या, त्यांचं तर सुरूच राहते. बसा जेवायला. वाव आई, तू खरंच वर्ल्डची बेस्ट कुक आहेस. काय सुंदर बासुंदी बनवली आहे. थांब एक फोटो घेऊन दे मला. स्टेटसवर लावायचा आहे. # ये दिल मांगे मोहन.
मग घे ना ग, घे थोडी बासुंदी. नको नको, मी डायटिंगवर आहे ग आई. भरेल माझं पोट. पेढे आणि माधवा पेढे. रेणूसाठी इतक्या चांगल्या घराची मागणी आली आहे ती सुचतच नाही. कुठून सुरुवात करू दे. हा फोटो बघ. 6 फूट उंच, गोरापान, सुशिक्षित परिवार, मोठं घरदार, बँगलोरला मोठ्या कंपनीत छान पोस्टवर आहे. एक पेढा इथेही आणा. आणि तुला हवं होतं तसं साधं राहणं. काहीच अपेक्षा नाही. फक्त मुलगी व परिवार सज्जन हवा. बरं लग्नही साधं, मोजकं व मागणी शून्य. हा द्या रे पेढा पोरांनो. वा 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 वा, काय छान बातमी आणलीस तू मित्रा. रेणू बेटा, तुझं काय म्हणणं आहे? बाबा मी हो हो, मला माहित आहे. साधं नव्हे, आपण छान लग्न करू. पण आई, हो हो, मोजकं नाही, अख्ख्या गावाला निमंत्रण देऊ. पण आत्या, हा लॉनवरच लग्न करू, हॉलमध्ये नाही. अजून बाबा आई थांबा. हे लग्न शक्य नाही. मी कुणावर तरी प्रेम करते. लग्न करेल तर त्याच्याशीच, नाही तर नाही. लाज तरी वाटते का रेणू, ही अशी गोष्ट करताना मोठ्यांसमोर? समाजाची व परिवाराच्या प्रतिष्ठेची काहीच काळजी वाटली नाही तुला? शिव 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 शिव. लव्ह मॅरेज आहे कोण तो? काय करतो? हे कधी सांगणार होती तू? त्याचं नाव सुरेश भास्कर आहे. त्याची फॅमिली बिल्डरशिपमध्ये आहे नाशिकला. मोठा व्यापार आहे त्यांचा सुरेश इंजिनियर आहे. 3 वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. 3 वर्षापासून तू आम्हाला अंधारात ठेवलं. छे, तुला माहिती होतं ना की तुझ्या लग्नाची गोष्ट सुरू आहे खरी, तरीही आम्हाला सत्य का नाही सांगितले? माझं आयुष्य कुणासोबत आणि कसं जगायचं हे ठरवण्याचा हक्क मला नाही का? तुम्ही सगळे असेच ओव्हर रिॲक्ट करणार हे मला माहीत होतं. म्हणूनच सांगावं असं वाटलं नाही. काय ड्रामा करणं लावलं आहे सगळं? अहो, कशी बोलत आहे ही उर्मटासारखी. काही बोला ना काही तिला. काय बोलू मी तिला? जेव्हापासून तिच्या तोंडात ते 2 सोनेरी दातांचे कण दिसायला लागलेले ना, तेव्हापासून बाबा 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 म्हणून माझा पाठलाग करायची ती. बाबा हे बाबा ते, दिवसभराची एक एक बारीक सारी गोष्ट या मांडीवरून बसून सांगायची ती. माझ्या या काळजाच्या तुकड्याने इतकी महत्वाची बातमी माझ्यापासून 3 वर्ष लपवली. इतकी कठोर, इतकी परकी कधी झाली ना तू? किती स्वार्थीसारखी बोलते तू आई वडिलांसमोर. स्वार्थ काय आहे त्यात? चांगल्या घरी लग्न करायचं हाच विषय आहे ना. मग भटजी काकांनी आणलेला बँगलोरचा मुलगा असो की नाशिकचं सुयश, तुम्हाला काय फरक पडते? राहायचं आणि निभायचं तर मला आहे ना. विरोधाचं कारण काय आहे मग? विरोध लग्नासाठी नाही, लपवण्यासाठी आहे. 3 वर्षात परक्या माणसावर एवढा विश्वास झाला की त्याच्यासोबत पूर्ण जीवन जगायचा निर्णय घेतलास तू. इतकं सोपं झालं आम्हाला दुय्यम करून टाकणं. विरोध याचा आहे काय? मला नाही कळत तुमचे तत्व. अति इमोशनल वागून राहिले आहे तुम्ही. मी एक गोष्ट क्लिअर करून टाकते. लग्न करेल तर सुयशेल, नाही तर नाही. हो नाही म्हटलं ना तर मी सुसाईड करेल. That's it. का गप्पा आहे हो? बोला ना काहीतरी. तुमची आज्ञाधारी पोरगी आज तुमच्याच मनाचा बहिष्कार करत आहे. मूर्तीसारखे स्तब्ध का बसले तुम्ही? एका थकलेल्या बाबासमोर जेव्हा तिचा लाडका लेकरू जीव देण्याची गोष्ट करेल तेव्हा आधी तो बाप मरून जातो. आता तुला सुखी ठेवा देवासमोर जेव्हा जेव्हा म्हटलं होतं ना रेणू, तो खऱ्या अर्थाने म्हटलं होतं बेटा. तुझ्या आनंदापुढे माझ्यासाठी काहीच नाही. तू म्हणशील तसं भेटू आम्ही भास्कररावांना, सुयशला, करू तुझ्या मनासारखं. पण एकच अट आहे माझी. मुलांनी आईबाबांसमोर जीव देण्याची धमकी कधीच देऊ नये बेटा, कधीच देऊ नये. छे छे छे, काय वाटत असेल खरंच या आईवडिलांना जेव्हा त्यांच्या मुलीनं लव्ह मॅरेजचा हट्ट व सुसाईडची धमकी त्यांच्यासमोर दिली. माधवरावांच्या आदर्शवादी तत्वांची तर विटंबनाच झाली असेल. दया येते ना मित्रांनो त्यांची ही अधोगती पाहून. चला बघूया पुढे काय होतं. मुलीच्या प्रेमाखातर माधवराव सहकुटुंब जातात नाशिकला भास्कररावांच्या पेटीला. भास्कर परिवार म्हणजे प्रचंड इस्टेट, नोकर चाकर, पैठणी नेसलेल्या बाया,
पांढऱ्या शुभ्र वस्त्रात माणसं, मोठ्या मोठ्या गाड्या, आ हा हा हा. माधवराव तर लगेच स्वतःला अतिसाधारण समजायला लागतात. चला भेटूया भास्कर फॅमिलीला. या माधवराव, आनंद झाला तुमचे दर्शन घेऊन. बसा, घ्या, सगळे इम्पॉर्टंट खाऊ आहे. नमस्कार भाऊ, वहिनी. तुमचं घर खूपच सुंदर आहे. आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या भेटीसाठी तर यांनी मिनिस्टर सोबतचे मीटिंग सुद्धा कॅन्सल केली. पैठणी खूप सुंदर आहे तुमची ताई. दादा, ताई, साधा सरळ माणूस आहे म्हणून साध्या भाषेतच मनातली कळवळ तुमच्या समोर मांडतो. 4 लोकांचा परिवार आहे माझा. मुलांचे शिक्षण व त्यांची प्रगतीशिवाय आयुष्यात दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला प्राधान्य दिलं नाही. स्वतः न जेवता झोपलो, पण त्यांना कशाची कमतरता पडू दिली नाही. त्यांची इच्छा, त्यांच्या अटी, त्यांची हौस, आवड पुढे काहीच म्हटलं नाही. एक दिवस मुलगी बोलली की माझ्याच मर्जीने लग्न करायचं आणि सुयश सोबतच लग्न करायचं आहे. तेव्हा सुद्धा नाही म्हटलो नाही. आणि म्हणूनच आज तुमच्या समोर हात जोडून या संबंधाला होकार करा याची विनंती करतो. भाऊ, मुलगा मुलगी बालिक आहे, शिक्षित आहे. त्यांच्या मर्जीचा विरोध करणारे आपण कोण? विचारपूस केल्यावर तुमच्या परिवाराच्या सज्जनतेची कीर्ती ऐकून मनाचा समाधानही झाला. लग्न तर पक्क. असं लग्न करू की गावचे गाव पाहत राहणार. पण ताई, त्यांच्या मर्जीने लग्न तर करू, पण पुढे जाऊन मतभेदात, कठीण प्रसंगात, वादविवादात एकमेकाला समजून घेऊन खंबीरपणे पाठीशी उभं राहण्याची समजूतदारपणा आहे का यांच्यात? मम्मी, तुम्ही काळजी करू नका. रेणूच्या स्वभावाचे सगळे दोष मला माहिती आहे. ती खडूस आहे, ती रागीट आहे आणि ड्रामेबाजही आहे. बट डोंट वरी, आय विल ऍडजस्ट विथ हिम वेल. अरे माधव साहेब, कसलीच काळजी करू नका. शानदार लग्नाच्या तयारीला लागा. लवकरात लवकर आमची अमानत आम्हाला देऊन द्या. अभिनंदन. अरे अरे अरे, थांबा, एक सेल्फी घेऊया. नेहमीची सेल्फी असते. लग्न पक्क करून आले आपले माधवराव, पण दोन्ही परिवारांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये अति अंतर आहे हो. भास्कररावच्या स्टँडर्डला मॅच करता आले पाहिजे आपल्या साध्या भोळ्या अशा मध्यमवर्गीय माधवरावांना. रेणूच्या हायफाय अटी पूर्ण करता आल्या पाहिजे या माधवरावांना. चला मग, ते आता आले आहे परत मलकापूरला. आपला पांडुरंग, भटजी, मंगल व गोदावरी हे सुद्धा आले आहे विचारपूस करायला. अहो, ऐका ना. काय झालं? मी काल रात्री स्वप्न पाहिलं. तुम्ही माझ्यासाठी हिरे मोतीचा मोठा हार घेऊन आले आहे. अच्छा, मग ठीक आहे ना. परत घरी जा, झोप आणि स्वप्नातला तो हार घालून घे, बस. मेल्या थांबतेच तुला. कुठं गेलं तुला ना? पण काहीही म्हण माधवा, पोरीनं जरा नाराजच केलं.
हो ना भाऊ, पण पोरीच्या मनाविरुद्ध कधीच गेलो नाही आणि यावेळी मी तिला नाही म्हणता आलं नाही. सुयश खूप चांगला मुलगा आहे. जोशा, किरकिर करू नकोस, कुंडल्यांकडे लक्ष दे जरा. नाडी वर्ण चांगला आहे. कुरुम काय खातोय म्हणले? बटाट्याचे पापड आहेत का? आण जरा एक दोन इकडे सुद्धा. छान. जोशा, बरं कुठे होतो मी? हा, वश, नाडी, गण, मनुष्य, तारा, मानवा. 30 गुण मिळतात. 30 अतिउत्तम. 8-10 पापड बांधून द्या मग काही. कृपा आहे देवाची. पापड काय फेग्या टाकत असते. वा 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 वा, मी ही गोड बातमी भास्कर साहेबांना कळवतो. हॅलो, राम राम साहेब. गुड न्यूज आहे. कुंडल्या जुळल्या. हो हो, 30 गुण मिळत आहेत आणि नोव्हेंबर महिन्याची 14 तारखेला शुभ मुहूर्तही निघत आहे. वा वा, हिवाळ्यात लग्नाची मजा वेगळीच असते. तसंही मलकापुरात पुढच्या हंगामात लग्न करणे म्हणजे सूर्यदेवतेच्या क्रोधेचा सामना करणे. पण माधवराव, 2-4 गोष्टींची काळजी मात्र नीट घ्याल. मोठमोठ्या घराण्याची ओळख झाली असल्यामुळे लग्नात कसलीच कमतरता नको बरं. पाहुण्यांसाठी AC रूम्स, उत्कृष्ट व आधुनिक फोटोग्राफी, लाईव्ह रेकॉर्डिंग, जेवणात पदार्थ इतके की मोजता खाता लोक थकले पाहिजे. वाढणारे माणसं राजवाडी वेशभूषे, मोठे लाईट्स, हॉल, यायला जायला AC गाड्या, DJ, पारंपरिक वाद्य, प्रत्येक पाहुण्यांना चांदीचं नाणं, बस बाकी काहीच नको. बस वेणूला लवकरात लवकर आमचं करा. हा, ठेवतो मग. नमस्कार. हा, ते कॉकटेल डिनर मात्र विसरू नका. राम राम. राम 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 राम. दादा, हे सगळं काय आहे? इतका तामझाम का? इतकं सगळं कसं काय जमवता येणार माधवा? ही सगळी दिखावाबाजी तर तुझ्या मनाविरुद्ध आहे. त्या दिवशीच तर आपली चर्चा झाली. आता हे काय? बाबा, का गप्प आहात? बोला ना काहीतरी. काय बोलू चिराग? 300 लोकांचं राहणं, खाणं, जेवण, चांदीचे नाणं व बाकीच्या गोष्टीचा अंदाजे जरा बजेट तर काढ बेटा. बाबा, 20-30 लाख तर येईलच अंदाजे हो. अरे देवा, 20-30 लाख कुठून आणणार इतका पैसा? दादा, हे बरोबर नाही. हा तर एक प्रकारचा हुंडाच झाला ना. लग्नाचा खर्च अर्धा का करत नाही ते? तू नाही म्हणून टाक माधवा. कुठून आणशील एवढा पैसा? आता माघार वेळ योग्य नाही. रेणूच्या आनंदापुढे ही रक्कम काहीच नाही. रक्ताचं पाणी करून कमवलेला पैसा जर रक्ताच्या नात्याच्याच उपयोगात येऊ शकला नाही तर त्या पैशाचं मोल शून्य रे मित्र. मनगटात ताकद अजून शिल्लक आहे आणि तुम्ही माझ्या पाठीशी आहे तर मला चिंता कसली रे? पांडुरंगा, आपल्या गावातला तो शेत विक्रीला काढ मित्र. माझ्या लाडकीचं लग्न आहे, जरा थाटातच करू आपण. पोरीचं लग्न थाटातच करशील रे माधवा. पण ही पोरगी तर कमालच आहे रे देवा. ऐपत नाही बापाची, तरी तिच्या मागणीची यादी संपतच नाही. वडिलांच्या आर्थिक परिस्थितीची काहीतरी जाणीव पाहिजे की नाही? किती उथळ आहे असं वागणं. आपल्याला नाही पडत बाबा एवढा 4 दिवसांकरता एवढा खर्च. अंथरूण पाहून पाय पसरावे हे ही पिढी विसरतच चालली आहे. बघू शेत विकून माधवराव काय करतात ते. बरं झालं, मोठा खर्च निघून गेला. आता सगळं सुखरूप पार पडू दे रे देवा. बाहेरच्या भक्तेदार लोकांना कॉन्ट्रॅक्ट देण्यापेक्षा मलकापुरातच दिलं असतं तर बरं झालं असतं. जाऊ दे बेटा,
भास्कर साहेबांची प्रतिष्ठेचा प्रश्न होता. त्यांना ओळखणाऱ्यांना त्या माणसांनी आपल्यात काही कमतरता किंवा खोट काढली असती तर रेणूचीच उपेक्षा झाली असती ना. एक शेर गेलं तर गेलं. सासरी पोरीची वाट तरी राहील आता. कुठे गेली होती रेणू? किती उशीर झाला केला? पार्लरमध्ये गेली होती. लग्नाचा, हळदीचा, संगीतचा, रिसेप्शनचा लुक फायनल करायला. मोबाईल डिस्चार्ज झाला होता ना, म्हणून ट्रायलचे फोटो सुद्धा नाही काढता आले मला. ट्रायल का करावा लागतो? अरे माझ्या डिझायनर ड्रेसेसवर कोणतं लुक आणि कोणती हेअरस्टाईल चांगली दिसेल हे बघावं नाही लागणार का? तसं तर मी अकोल्याची ब्युटिशियन बुक केली आहे. 1.5 लाखाचा प्लॅटिनम पॅकेज आहे. 1.5 लाख? फक्त तोंड रंगवायचे आणि केस बांधायचे. तू अशीच तर किती सुंदर दिसते रेणू. इतका मेकअप हवा का हवा मग? तुला नाही कळत. फोटोज किती छान येतील माझे मग. लग्न काय वारंवार होतं का? बरं, परवा आपल्याला ना मुंबईला जायचं आहे कॉस्ट्युम सिलेक्शनसाठी. मुंबईला का? अरे जळगावला मार्केट किती छान आहे, चांगला आहे तो पण, आणि मुंबईपेक्षा स्वस्तही आहे. लोकल शॉपिंग मी नाही करणार. ब्रँडेडची तर मज्जाच वेगळी आहे. फोटोशूटमध्ये तर अर्धा कमाल कपड्यांचाच असतो ना बाबा. बरं, दागिन्यांच्या खरेदीसाठी आपण पुढे गाडवेलाच जाऊ. पण मलकापूरमध्ये सुद्धा खूप छान छान होणार आहेत. मुक्ताई ज्वेलर्सला जाऊ की? हां, ते सुद्धा चांगले आहेत. पण डिझायनर पीसेस तर फक्त PNG कडेच सापडू शकतात. आणि हां, बाकीचे माझे कपडे, कॉस्मॅटिक, पर्स, सँडल्स मी अमरावतीवरून घेणार. हॅशटॅग बिल्डिंग डाउटिंग बोले. मला नाही वाटत मंजू की एक शेत विकून इतक्या सगळ्या गोष्टी करणं शक्य आहे. आयुष्यभर कोणाचाच उपकार न मागणाऱ्या या माधवाला आज कदाचित कर्जही काढावा लागेल. पोरीच्या इच्छेपूर्तीसाठी ते मी करतो. जातो उद्या बँकेत, बघतो कसं जमते. अरे हा बाबा, एक गोष्ट तर मी सांगायचीच विसरले. सुयश आणि माझा विचार चालला होता की 3 दिवसांसाठी नाशिकला जरा प्री वेडिंग फोटोशूटसाठी जाऊ. जवळ आहे आणि स्वस्तही आहे. मुळीच नाही रेणू, ही परवानगी मी तुला देणारच नाही. का? यात काय प्रॉब्लेम आहे? वेडी झालीस का तू? अख्ख्या गावात नाव बदनाम होईल आपला. काय बदनाम? तुम्हाला विश्वास नाही का माझ्यावर? मी कुठे पळून चालली आहे? लग्न एकदाच होतं ना बाबा. हौस पुरता आहे हे सगळं. रेणू, आतापर्यंत तुझ्या प्रत्येक मागणीला मी होकारच दिला आहे, पण हे प्री वेडिंग शूट अजिबात नाही. आर्थिक ह्याचा विचार करणं मी सोडून दिलेला आहे. पण ज्या गोष्टींच्या परिणाम स्वरूपी माझ्याच मुलीच्या चारित्र्यावर लोक बोटं उचलतील, तसल्या गोष्टींना होकार देऊन मोठा पाप करून इतकं मूर्ख नाही. या फोटोशूटला आपल्या समाजात अजून मान्यता नाही. आपल्या प्रतिष्ठेवर बोट उचलल्या जाणार. माझ्या पालकत्वावर टीका होती. अनावश्यक गैरसमज व चर्चा वाढेल. आणि शेवटी वडिलकीच्या अधिकाराने तुला एक गोष्ट सांगतो. झाकलेली मूठ वेळेवर उघडली तर ती लाखाची बेटा, पण तीच मूठ जर अयोग्य वेळी उघडली तर खापची. प्री वेडिंग शूट होणार नाही म्हणजे नाही, कारण तुझ्या नावापुढे अजून चव लागलेला नाही. किती दयनीय स्थिती आहे ही. इतका आदर्शवादी बाप फक्त पोरीच्या आनंदासाठी आपली इज्जत गहाण ठेवायला तयार झाला आहे. पण ह्या मुलीला त्याच्या स्वाभिमानाची जराही फिकीर नाही. त्याच्या आर्थिक परिस्थितीची जरा सुद्धा जाणीव नाही. हे असं वागणं बंद करा तरुण पिढी हो, प्लीज बंद करा. चला बघूया, इथे काही काळ निघून गेलेला आहे. लग्नाचे दिवस जवळ आलेले आहेत. आज मेहंदी सुरू आहे. इथे नातेवाईक तर आहे, पण जे प्रशंसा नाही तर फक्त आणि फक्त टीकाच करत आहे. चला आपण सुद्धा जाऊया मेहंदीला.
फोटोवाली किती मंदा मंदा देतात, काही सुचूच देत नाही बाई ना. खावलं बाईना बेले घास घेतातच तोंडाचा फोटो काढतात. मागच्या फोटोमध्ये तर मी मगरमच्छ सारखीच दिसत होती. हिची मेहंदी जरा जास्त मोठी आहे का? माहिती जरा वरपासून घे. काय जुना कोण घेऊन राहिली? नवा घे नवा. छे, चांगला कोण नाही हा, रंगणार बी नाही. वहिनी रेणू कुठे आहे? तिची माहिती काढायची आली अजून. ती पार्लरमध्ये गेली आहे तयारीला. आता तिची एंट्री होणार आहे. बस ग, आधी नीट मेहंदी काढून घे. खूप वेळ लागतो त्याला. कोमल, तू सुद्धा काढून घे ग पटकन. हो हो ताई, मी ही डिझाईन चूज केली आहे. आणि हां, सुयशचं नाव इथे टाकायचं आहे. बघू कसा शोधतो तर. हो दीदी. अरे अरे, मला जरा साधं साधंच काढून द्या. खूप कामं करायची आहे मला. दीदी जरा कमी करा, बारीक बारीक काढायची आहे, खराब होईल मेहंदी. हो बस बस बस, थोडेसे कॅन्डिड फोटो घेऊ. दीदी प्लीज जरा कमी करा, खराब होते आहे ते. नंतर काढा त्याचा फोटो. आधी नीट माहिती तर लावून घे जरा. बरं एक सेल्फी घेऊ दे स्टेटससाठी. हॅशटॅग मेहंदी लगा के रखना. आई, मला जरा खाऊ घालताना एक फोटो काढू ना आपण. हां, गोड नको. चला ते हॅशटॅग आईची माया. बर, उद्या हळदीची वेळ काय आहे? सकाळी 11ला सुयशची हळद आहे आणि 11:30ला रेणूची, आणि मग 12ला बाईस जेवण. बफे जेवण आहे. हे बाई जेवण म्हणणं बंद करा. पण मग हळदीचं फोटोशूट मी कधी करू? फोटोग्राफरने तर 11चा टाइम दिला आहे. हे नंतर करा ना, कारण जे लेट झालं तर लोक किटकिट करतात. हळदच्या आधी जेवण सुरू होत नाही रे. नाही, ते फोटोग्राफर खूप बिझी आहे. दिलेल्या टाईमवरच ते फोटोशूट करणार. तू टेन्शन नको घेऊ, मी करते मॅनेज. हे बरं आहे. आम्ही हळदीपेक्षा फोटोग्राफरला मान भेटतो इथे. त्यांनी दिलेल्या वेळेवर फोटो काढला आणि आम्ही ब्राह्मणाने काढलेल्या शुभमुहूर्ताचं काय, त्याची तर काहीच किंमत नाहीये. ब्राह्मणापेक्षा फोटोग्राफर जास्त कमवतो इथे. कुठे चालली रे ही पिढी? उथळ पाण्याला खळखळाट जास्ती. पांडुरंगा, या पवित्र मेहंदीचा वापर गेल्या 5000 वर्षापासून केला जात आहे मित्र. माहीत आहे, ही मेहंदी सौभाग्याचं, आनंदाचं, आशीर्वादाचं, समृद्धीचं प्रतीक होती. नवीन दाम्पत्याचं प्रेमाचं प्रतीक होती. हीच मेहंदी आज फक्त फोटोशूटचं साधन झालेली आहे. हे पाहून चिंता वाटते मित्रा. देवा, काय चाललंय काय? चला, त्या फोटोग्राफरकडून 2-3 फोटो आपण काढून घेऊ. लाखांचा बिल भरताना त्रास तरी जरा कमी होईल. काय मेहंदीचा खरा अर्थ समजावून राहिला तू माधवा. या पोरांना फक्त फोटोज आणि रील्ससाठी पाहिजे हे सगळं. या जुन्या पद्धतीच्या मागचा सांस्कृतिक वारसा समजून घेण्यात त्यांना काही इंटरेस्ट नाही. हे तर हॅशटॅगवाले आहे. इथे सुयशचा परिवार मलकापुरामध्ये पोहोचला आहे आणि रेणू व सुयशचं फोनवर बोलणं सुरू आहे. नीट ऐका काय म्हणतात ते. पोचले का मलकापूरला? हो, किती एक्सायटेड आहे आम्ही. रात्रभर झोप पण नाही येणार आता.
सतत विचार येत आहे की जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस इतका जवळ आला आहे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे ग. मी सांगितलं तशीच हेअरस्टाईल केली आहेस ना तू. आणि तुझा ब्लेझर जरा माझ्या घागऱ्यापेक्षा जास्त ब्राईट वाटतो. जरा मागेच उभा राहशील फोटोजमध्ये. ते सोड ग, एक गुड न्यूज द्यायची आहे तुला. मी केसरीचा कुलू मनालीचा टूर बुक केला आहे हनीमूनसाठी. 25 तारखेला फ्लाईट आहे आपली. काय इतक्या मोठ्या बिल्डरचा मुलगा आणि हनीमूनला बायकोला कुल्लू मनालीला घेऊन गेला? शी, किती बोरिंग. फॉरेनला जाऊया ना. परदेशाच्या जन्मगाठमध्ये विचार कर किती छान रील्स येतील. बाबा नाही म्हणतात ग फॉरेनसाठी. किती घाबरतोस तू बाबांना सुयश. म्हणून म्हणते आपण वेगळंच राहू पुण्याला. वेगळं राहण्याची गोष्ट जरी काढली तर बाबा मला घराच्या बाहेर काढून टाकतील. सो प्लीज वेगळं नाही राहायचं. चल, गुड नाईट. काय गुड नाईट. सगळे बॅड बातम्या दिल्या आणि काय रात्र चांगली जाणार. जाऊ दे, बोलू नंतर. ऐका, चला चला ना, हळदीची वेळ झाली आहे. 11 वाजता लागणार होती ना हळद. वाजले किती माहिती आहे का? 2 वाजले, 2. बिचारा माधवरावांनी हळद लागण्याआधीच आलेल्या पाहुण्यांना जेवायला बसवून दिले. इतके महागडे जेवण चमचमीत वाया जायला नको ना. वाट पाहून पाहून सगळे दमले. म्हणूनच तर महाराष्ट्र सेवा पाटीदार महासंघाने विवाहाची आदर्श आचारसंहिता प्रस्तुत केली आहे. कारण आजकाल विवाह समारंभात विडंबनाच होताना दिसून येते आहे. चला आपण जाऊया आता माधवरावांकडे. काय लाज वाटते का तुला रेणू? वाट पाहून पाहून किती लोक न जेवता निघून गेले. बाकीची रागारागाने बघून राहिले माझ्याकडे. पाहुण्यांचा सन्मान महत्वाचा आहे की तुझे 100 फोटोग्राफ्स? शुभमुहूर्ताची जी वेळ ठरली होती ना, ती तर कधीच निघून गेली. म्हणून दोषाचा कंठही सुकून गेला. मात्र तुझ्या तोंडाची स्मृती काही संपत नाही पांडुरंगा. आप सब प्लीज जरा साइड में ठीक से खड़े हो जाइए. ब्लेजर वाले अंकल, आप यहाँ सामने आइए. डिजाइनर साड़ी वाली आंटी, आप भी आगे आइए. खड़ूस वाले अंकल, आप जरा पीछे चले जाइए. या तो फिर स्टेज से उतर ही जाइए. मैं कशाला उतरू? मैं लड़की का एकुलता एक वडील हूँ ना. ठीक है, तो आप ये पकड़ के यहाँ से खड़े हो जाइए. यहाँ ऐसे खड़े हो जाइए. ऐसे नहीं, हाँ ऐसे. ओके ओके. रेडी फॉर टीम म्यूजिक. चलो अभी आप सब हट जाओ. सिर्फ ब्राइड और ग्रूम. हल्दी शुरू होने वाली है. ओम. हा एंगल छान आहे. ओम. अरे 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 थांबा. आशीर्वाद घेताना एक फोटो. मी सुद्धा येतो आशीर्वाद द्यायला. चला चला बस झाले फोटो. हा म्हातारा थुंकून कपडे भिजवून टाकणार. चला मग. ओम 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 सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पांडुरंगा, माहीत आहे का हळद का लावतात? हळदीच्या पिवळ्या रंगाला हिंदू धर्मात पवित्र स्थान आहे. विष्णूला पिवळा रंग आवडतो म्हणून त्यांचे आशीर्वाद मिळावे त्यासाठी हळदी लागतात. आई वडिलांचं प्रेम व पाठिंबा दर्शवण्याचा समारंभ आहे हळद.
पण या पावन रंगाचा असला अदरपदर पाहणं जरा त्रासदायक होत आहे रे मित्रा. चल फोटो काढू एखादा आपण पण. बाबा बाबा, हे सगळेच मला एक प्रश्न विचारत आहे. मला त्याचं उत्तर येतच नाही. काय प्रश्न आहे मला विचार ना. मी महाज्ञानी आहे. सांगा बरं, जर एखादी बाई सीधी असते तर तिला गरीब का म्हणतात, पण एखादा माणूस जर साधा असतो तर त्याला गधा का म्हणतात? हा भेदभाव का? हे चला चला, संपली हळद. रात्री नृत्य संध्या आहे. म्हणजे संगीत. हळद होती की फोटोशूटचा समारंभ समजलंच नाही ना. ना मोठ्यांचा आशीर्वाद घेतला ना कोणाला मान दिला. आमच्या पारी नव्हतं बाबा असं. जाऊ द्या, करणार तरी काय. चला संगीताची तयारी करतो. इथे अँकर मॅडमनी सगळ्यांना डान्स शिकवला आहे. बिचाऱ्या पांडुरंगाचे तर गुडघे सुटून आले आहेत. या सरळ साध्या माणसांना कसली नाचायची सवय. बिचारे सगळे संगीतसाठी पोरीच्या हौसे खातर करून राहिले. सगळे संगीतसाठी जमा झाले आहेत. पण वर वधू कुठे आहे? ओहो, ऑफकोर्स फोटोशूटमध्ये बिझी असतील. बस आलीच वो. तब तलक तुम सब पाहुणों को बोलो कि वो जेवण कर ले. और वो दो कॅमेरा वालों को जरा आवरो. उनको जास्त झाली. मी ताईला आणतो. आली आली ती. सगळे या इकडे, आपल्याला नाचायचं आहे. पांडुरंग काका कुठे गेले? काय झालं रे पांडुरंगा? डान्स सेम पाठ करत होता की काय? कशाची डान्स दे रे माधवा. आत्ताच जिन्यावरून खाली पडलो. पहा बरं, एक दात पडला का? नाही, आहे ठिकाणावर सगळे. रुमाल तेरे चिरा. चष्मा वाला केलं गेला या पांडुरंगाने थुंकून थुंकून. चलिए, आप इधर और आप उधर. कैमरामैन रेडी. कैमरामैन रेडी. ओके ओके. 1 2 3 म्यूजिक. वेलकम मोबाइल. आज की शाम रेणुका और सुरेश के नाम. #रेशू. चलिए देखते हैं पहला परफॉर्मेंस. सब बच्चा पार्टी रेडी. वाह 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 वाह. तो दिल थाम के बैठिए. नेक्स्ट परफॉर्मन्स लेके आ रहे हैं सगळ्या काकूज, मावशीज एंड आत्या.
चला रे मित्रांनो, डीजे वाल्याचंही बिल देऊन घेऊ आता. तू काय डीजेचे बिल भरशील रे माधवा. हे डीजे सारखे पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणे थांबले पाहिजे मंडळी. या मंचावरून आम्ही तुम्हाला विनंती करतो की डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर वाढवा. आपल्या संस्कृतीचा प्रचार करा. बरं, कसा वाटला संगीत समारंभ? या साध्या सरळ माणसांचा पहिला स्टेज परफॉर्मन्स पोळींच्या हौसे खातर. धन्य आहे माधव राव आणि त्यांचे कुटुंब व त्यांच्या मित्रांची सुद्धा कमाल आहे. मित्र आणि शेजार धर्म असा असावा मंडळी. चला आता लग्नाच्या शुभमुहूर्ताची वेळ निघत चालली आहे. उशीर होतो आहे. पाहुणे वाट पाहून कंटाळले आहे. कुठे आहे रेणू आणि सुयश? ओ येस, फोटोशूट. आले ते. चला आपण सुद्धा मंगलाष्टकांसाठी तयार राहूया. अरे रे रे, काय झालं ग गोदावरी? चला, वर आणि वधूच्या मामांनी स्टेजवर या. सावधान. थांबा जरा, असे उभे राहा आणि त्यांना उचला. सावधान. अरे रे, काय काही करत आहे? एक स्लो मोशन व्हिडिओ घेऊ द्या ना. बस झालं रे भाऊ फोटो फोटो. आता या शेवटच्या महत्वाच्या क्षणी तर लग्नाला लग्नासारखं राहू द्या ना. या अनमोल क्षणाचा आनंद आम्हाला सुद्धा घेऊ दे ना शांततेने. या जोडीला मन मोकळा आशीर्वाद देऊ ना. चला चला, उतरा उतरा, चला तिकडे. लग्न लाव रे दोषा. जीजू, आम्हाला पैसे द्या, नाहीतर बसू देणार नाही. हे घ्या 1000 रुपये. कुठे आता? ही 1000 नाही, 5000 द्या. 5000. चला रे पोरांनो, बस झाली गंमत. आता चला तिकडे. नाही नाही, पैसे द्या, जागा घ्या. हा 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 हा, हे घ्या पैसे. पैसा का तिकडे? काय धिंगाणा सांगा लावलेला आहे ना. जागेचा मान ना वेळेचा मान. नुसतीच गोंधळ. काय कॉलेजचं गेट टुगेदर वाटून राहिलं का तुम्हाला? चला भेटू.
चला चला, विदाईची वेळ झाली. थांबा 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 थांबा. सॉन्ग प्लीज. मज्जा आली ना लग्नात? चला बाबा, छान एकदाचं लग्न. काय ही तरुण मंडळी रिसेप्शनच्या वेळेस वर वधूला स्टेजवर बसवून देत नाही. किती उतरपणा आहे, किती अयोग्य व अनावश्यक आहे. असली उपक्रम बंद झालीच पाहिजे. बरं, इथे एकदाची रेणू गेली झाली आणि मग हनीमूनला सुद्धा. तिथून सुद्धा वासुकीने फोटो आणि रील्स काढणं काही कमी केलं नाही. याच प्रकारे काही काळात सुखासुखाने निघून जातो. चिरागचं पण पोस्ट ग्रॅज्युएशन संपतं. मलकापुरात तो मोठा दवाखाना लागतो, जे खूप चांगलं चालायला लागतो. त्याच्याही लग्नाची चर्चा आता घरात जोरात सुरू असते. पण त्याचं असं असतं की आई बाबा तुम्ही म्हणाल ते मान्य. आज सगळे पांडुरंग काकाच्या घरी गप्पा मारत आहे. तेवढ्यात गोदावरी मंगलला चपलाने मारत मारत येते. बघू काय होते पुढे. चला बाबा, झालं एकदाचं लग्न. काय ही तरुण मंडळी रिसेप्शनच्या वेळेस वर वधूला स्टेजवर बसू देत नाही. किती उद्धटपणा आणि अयोग्य आहे हे. असले उपक्रम बंदच झाले पाहिजे. चला, गेली एकदाची रेणू सासरी आणि मग हनीमूनला सुद्धा. तिथून सुद्धा मात्र तिने फोटोज आणि रील्स काढणं काही कमी केलं नाही. याच प्रकारे काही काळ सुखासुखाने निघून जातो. चिरागचं पण पोस्ट ग्रॅज्युएशन संपतं. मलकापुरात तो मोठा दवाखाना लागतो, जे खूप चांगलं चालायला लागतं. त्याच्याही लग्नाची चर्चा आता जोरात सुरू असते. पण त्याचं असं असतं की
आई वडील म्हणतील ते मान्य आहे. आज सगळे पांडुरंग काकाच्या घरी गप्पा मारत आहेत. तेवढ्या गोदावरी मंगलला चपलाने मारत मारत येते. बघू तर काय गंमत सुरू आहे. एक काम मीच करत नाही हा माणूस. काय केलं रे मुंग्या? काय हा रोज रोजचा गोंधळ? अरे रे रे, काय झालं ग गोदावरी? एक काम मीच करत नाही हा माणूस. काय केलं रे मुंग्या? काय हा रोज रोजचा गोंधळ? आव दादा, ही बाई म्हणाली मला की मंग्या मंदिरात जाताना एक एक पायरी सोडून चढत जा आणि उतरत जा. आपली चप्पल जरा कमी घासते. मग त्यात काय? तिने एक एक पायरी सांगितली चप्पल वाजवायला. मी 2-2 पायरी सोडून चढलो उतरलो. बरं केलं ना मग काका. मग थट्टी का मारत आहे तू मावशी? मारू नाही तर काय. चपला वाचवायला सांगितलं होतं ना. हा माणूस तर उड्या मारताना आपली पायजामा देखील फाडून आणा ना. उठ आता, चल लवकर. शिव 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 शिव. सकाळी सकाळी जिथे कानांवर श्रीरामाचे मंजूळ गीत पडायला हवे तिथे चपला पायजामे आणि सारखे कर्कश शब्द कानावर पडत आहेत. शांती दे देवा, शांती. जाऊ द्या काका, हे खा आईस्क्रीम. माझा पहिला पगार सुद्धा आला. सुखी राहा. किती मायाळू आडे तुझिले पांडुरंगा. आई नाही ना तिला, म्हणून वय कमी असतानाही मोठेपणा लवकरच येऊ दे. सर्व गुण संपन्न. जास्त कौतुक नाही का चालले माझे? काय पाहिजे आहे माझ्याकडून? हो, पाहिजे आहे. देशील का बेटा? तुम्हाला कधी नाही म्हटलं आहे का काका मी? बघा, काय पाहिजे? पाहिजे आहे. एक उपकार पाहिजे आहे. मुलीचा कन्यादान करून एकाकी झालेल्या या म्हाताऱ्याला माया देणारी दुसरी मुलगी पाहिजे आहे. ते सुद्धा आयुष्यभरासाठी. काय बोलतो आहे माधवा? गमतीचा विषय नाही हा मित्रा. मी गंमत नाही करत आहे पांडुरंगा, अगदी गंभीरतेने बोलत आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही बाप लेकीचा एकामेकावरची ही प्रेम काळजी बघतो ना, तर ईर्ष्या होते मला. हा स्वर्ग स्वरूपी नातं मलाही हवासा वाटतो. तर बोलतो मी, माझ्या चिरागची रोशनी होशील का? माझ्या घरी सून नव्हे तर मुलगी म्हणून येशील का? माझ्या चिरागशी लग्न करशील का? काका, लग्न? मी? चिराग? बाबा? काय विचार करत आहे पांडुरंगा? कंठ कोरडा झाला. आपल्या ताईसाठी इतका गुणी मुलगा तुला तरी भेटले नाही. काहीतरी बोल. कोमल 6 वर्षाची असताना तिची आई गेली. तेव्हापासून तिच्यासाठी आई हे मी आणि बाबाही मीच झालो. या दरम्यान मी तिची काळजी घेत गेलो की ती माझी हे तिने कळूच दिलं नाही. जे दिलं असेल, जसं दिलं असेल त्यातच आनंदी राहिली. मी तिला वाढवलं की तिने मला मोठा केला. देव झाला. माहीत होतं की एक दिवस एक राजकुमार येईल, तिला या कलकलमधून घेऊन जाईल आणि आपल्या महालाची राणी बनवून ठेवणार. पण हे नव्हतं माहीत की काशीच वळता गावाला वळता पुण्यात गेले असतील मी मागच्या जन्मी. माधवा, आजपासून कोमल तुझी मित्र. पांडुरंगा, तू इतका गहन विचार करू शकतो आणि न थुंकता बोलू शकतो, या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक आहेत. चल, मी कुठे थुंकतो?
या प्रकारे ठरलं कोमल व चिरागचं लग्न आणि काही दिवसानंतरच मलकापूरमध्ये भातृमंडळ सुंदर, सात्विक, सभ्य व पारंपरिक पद्धतीने लग्नही पार पडतं. या लग्नात मात्र फोटोजला नव्हे तर विधींवर व सप्तपदीच्या 7 वचनांवर भर दिलेला असतो. चला जवळूया परत माधवरावांच्या घरी. कोमल, प्रेम हेच जगाचं सौंदर्य आहे. मी वचन देतो की आयुष्यात जितकं सुख तुला देता येईल देणार. काहीही हो, कायमच साथ निभावणार. मरेपर्यंत निष्ठावान राहणार. आज घेतलेले हे 7 वचन माझ्या हृदयाचा हर एक कण क्षणोक्षणी पाळत राहील. मी सुद्धा वचन देते, अडचणी आल्यास सदैव पाठीशी उभी राहणार, कसलीही अपेक्षा न करता. या घरच्या आनंदाला व प्रतिष्ठेला सर्वोच्च ठेवणार. तुला आणि फक्त तुला सुखी ठेवण्याची प्रार्थना देवचरणी करत राहणार. अर्धागिरी तर आहेच, पण मैत्रीण म्हणून सुद्धा कायमची साथ निभावणार. किती सात्विक, सोजवळ, सुबोध आणि लग्न मंडळी. आता पुढे 9 वर्ष निघून गेलेले आहेत. चिराग कोमलला एक मुलगा सुद्धा झाला. कोमलचं वर्क फ्रॉम होमही व्यवस्थित सुरू आहे. प्रसन्नता, प्रेम, धन व समाधानाने घर भरलेले आहे माधवराव. रेणूकडे मात्र सोशल मीडियावर टाकायला पोस्ट आणि रील्सवरचे लाईक जरा कमी झाले. आज तर माधवराव घरी बागकामाने घामाघूम झालेले आहे. कोमलचं काम सुरू आहे आणि चिराग बाहेर गेलेला आहे. बघा काय घडतं ते माधवरावांसोबत. ह्या कुंड्या किती सुकल्या. हे मलकापूरचं ऊन, सूर्यदेव जणू काही आता घराच्या आतच शिरून राहील. बाबा, बाबा काय होते हे? अरे देवा, बाबा थांबा, मी चिरागला फोन करते. बाबा, बाबा, अरे देवा, फोन नाही लागत आहे. थांबा, मीच काहीतरी करते. बाबा, बाबा, श्वास घ्या बाबा, श्वास घ्या. थांबा, मी ऑक्सिजन आणते. बाबा, श्वास घेणं सुरू ठेवा. श्वास घ्या बाबा, श्वास घ्या. होतात तुम्ही चांगले. श्वास घ्या, श्वास घ्या. ही एस्पिरिनची गोळी जिभेखाली ठेवा. बाबा ठीक आहे. बाबा तुम्ही, बाबा ठीक आहे. थँक गॉड तुम्ही ठीक आहे. मी ठीक आहे बेटा, बरं वाटते आता जरा. छातीत खूप वेदना झालेली. असं वाटलं की मेलोच आता. पण आता ठीक आहे. तू वाचवलंस मला बेटा, तू वाचवलं. एक उपकार तू तेव्हा केला होता जेव्हा या घराची सून नाही मुलगी म्हणून आलीस, आणि दुसरा आज मला जीवनदान देतो. सुखी राहा बेटा, सुखी राहा. काय बाबा, आधी मुलगी म्हणून आपलं केलं, मग लगेच उपकार शब्द वापरून परकही करून टाकला. आता शांत व्हा आणि लांब लांब श्वास घ्या. मी जरा चिरागला बोलवून आणते.
काहीतरी पुण्यच केलं असणार ना की इतकी समर्पित सून मला मिळाली. तुलना करू नये, पण दुर्दैवाने असला प्राणघातक क्षण रेणूच्या शास्त्री आला असता तर तिने इतकी सुमती, इतकी काळजी दाखवली असती का? हा प्रश्न पडतो मला सदा. खरंच पुण्याचंच फळ आहे हे. कोमलनी तर सगळ्यांची मने जिंकून घेतली. वा सुनबाई वा. इथे माधवरावांची हार्ट अटॅकची बातमी कळतात रेणू, सुयश व त्यांची फॅमिली मलकापूरला येतात त्यांच्या भेटीला. चला मग बघू काय गप्पा रंगल्या आहेत. आता कसं वाटत आहे माधव साहेब? बघा तुमच्यासाठी दुबईचे इम्पोर्टेड ड्रायफ्रुट्स आणलेले आहे. आणि हे शुगर फ्री डाएट लाडू तुमच्यासाठी विशेष बनवून घेतले. मी बरा आहे. या सुनेमुळे आज इथे उभा तरी आहे, नाहीतर यमराजाने वाहन पाठवलेलाच होता. बाबा तुम्ही तर 100 वर्ष जगणार आहे. आमच्यापेक्षा तर किती फिट दिसतात तुम्ही. आता तरी डाएट करा जरा. लक्ष द्या स्वतःकडे. गोड खाणं बंद करा. काय म्हणतात सुरेशराव? नवीन प्रोजेक्ट कसा काय चालू आहे? थोडा प्रॉब्लेम आहे, बट होऊन जाईल. आय विल मॅनेज इट. रेणू, आता मी म्हातारा झालो. परमेश्वराने हाक मारली तर वैकुंठाकडे निघावं लागेल मला. आयुष्य समाधानाने गेलेलं आहे माझा. फक्त एकच इच्छा अपूर्ण राहिलेली आहे. तुझ्या बाळाला या खांद्यावर बसवून खेळवायचा आधी जर परलोकाला गेलो ना तर आत्मा अशांत राहील बेटा. हाच विषय आमच्याकडे रोज म्हणजे रोजच सुरू असतो. खरंच रेणू, 3-4 वर्ष झाले ना आता लग्नाला. आता तरी विचार करा परिवार वाढवायचा. मी तर सांगून कंटाळले की वेळ निघून चालली आहे हातातून. पण डायटिंगवाल्या पिढीला फ्युचरपेक्षा फिगरचीच काळजी जास्त आहे. खरंच रेणू, चिराग सांगत होता की एका वयाच्या नंतर प्रेग्नन्सी ठेवली तर खूप कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. परिवाराला वारस मिळून गेला असता तर आम्हालाही हुरूप आला असता. स्टॉप. काय करतो इमोशनल टॉर्चर? सारखा सल्ला देतो. आमचं आयुष्य आहे ना, आम्ही बघून घेऊ. तुम्ही आता तुमच्या तब्येतीची काळजी घ्या जरा. या लेकरा बाळांच्या गुंतागुंतीत ना आम्हाला अडकवू नका सध्या. कमाल आहे ना. ज्या मातृप्रेम व ममतेचा अनुभव आल्यावरच जीवन परिपूर्ण होतो त्याला तुम्ही गुंतागुंती अडचण समजता. धन्य आहे हो तुम्ही. वैज्ञानिक दारिद्र्यता आहे ही. रेणू, कमीत कमी प्री प्रेग्नन्सी फोटोशूटसाठी तर विचार कर. मस्त काश्मीरमध्ये फोटोशूट कर तुझा. खरंच मला सुद्धा आता डॅडा म्हणणारा कोणीतरी हवा हवासा वाटतो ग. हे बस करा आता तुम्ही सगळे. चला आपला फ्लाईटचा वेळ झाला आहे. थांबा. एक सेल्फी तर काढून घेऊया. टू गेट वेल सून डॅडी. बाळ होऊ देणे या पिढीतील काही लोकांना बंधनच वाटते. पण आजारी वडिलांचा फोटो काढून स्टेटसला लावणं ट्रेंडी वाटतं. वा रे, आधुनिकतेच्या बळी पडलेल्या मुली. छे, आमच्या काळी नव्हतं असं. पण करणार तरी काय? पुढे काय झालं माहिती आहे का? पुढच्या 1-2 वर्षात सुएझच्या कन्स्ट्रक्शन कंपनीचा नवीन प्रोजेक्ट फ्लॉप होतो. त्याच्यावर भरपूर कर्ज चढतं. मानसिक ताण वाढतो. म्हणून रोजचे भांडण सुरू होतात. रेणूला मात्र परिवारावर आलेल्या कठीण प्रसंगाची काही घेणं देणं नसतं. जेव्हा सुयश तिच्या मदत किंवा सहानुभूतीची अपेक्षा करतो तेव्हा रेणू फक्त उपेक्षा, निंदा व तक्रार करते. रील्स काढणे मात्र थांबत नाही. म्हणून रोज वाद होतात, आरडाओरडी होतो आणि एक दिवस तर गोष्ट हाताबाहेरच जाते. बघूया काय होतं ते. जेव्हापासून तू या घरात आली आहे ना रेणू, आमचं तर नशीबच खराब झालं. यात माझा काय दोष? नवीन प्रोजेक्ट फ्लॉप झाला कारण तुम्हाला नीट व्यवसाय करता आला नाही. हे का नाही मान्य करत तुम्ही?
रेणू नीट बोल बाबांशी जरा. पनवती आहे पनवती. मी तर आधीपासूनच सांगत होते, दिवसभर मोबाईलमध्ये डोकं टाकून बसते. दुसरं काय मी तिला? ना धड जॉब करते ना नीट स्वयंपाक करते. अरे मला वाटते की तिच्याकडून तर मूल बाळ होणं सुद्धा शक्य नाही. आई माझ्याशी या भाषेत बोलू नका. होय, हा आमचा पर्सनल मॅटर आहे. तू रेणूवर टीका करू नको. तू काही म्हणू नको सुयश. तू काय केलं आहे माझ्यासाठी? स्वतःच्या पायावर तर अजून उभा राहिला नाही आहे. पप्पांच्या कंपनीत ज्युनियर म्हणून काम करतोस. इतक्या महिन्यांपासून ना कुठे फिरायला नेलं आहे ना कुठे जेवायला. लग्नाआधी तर खूप चमचमी गोष्टी करायचा. कुठे गेले ते वचन आता? तुला अंदाज सुद्धा नाहीये ग की मी कसल्या मानसिक परिस्थितीत चाललो आहे. आणि आज जेव्हा मला तुझ्या पाठिंब्याची सर्वात जास्त गरज आहे तेव्हा तू माझ्याच विरोधात का उभी आहे ग? माझ्या सुद्धा तुझ्याकडनं अनेक अपेक्षा होत्या. ते सुद्धा तू वेळोवेळी भंगच करत आला आहे. आता माझा पेशन्स संपला. तुझा पेशन्स? तू केलंच काय आहे? तुला तर नवऱ्याला आहो म्हणून सुद्धा म्हणायला लाज वाटते. करते नाही, फेसबुकवर रील बनवते ना, आपल्या जिंदगीच्या लाईव्ह अपडेट देते ना. इतकीच मी तुम्हाला खटकते आहे ना तर निघून जाते मी आता या घरात. रेणू, इतक्या छोट्या छोट्या गोष्टीवर जे संपून जाते ते प्रेम कसलं ग? 7 जन्मी सोबत राहायचं वचन घेतलं होतं ना आपण. दुःख सुखात अटल राहायचं वचन घेतलं होतं ना आपण. काही महिने तुला ऐश्वर्यात नाही देता आला की तू तर लगेच कर्म वाटायला लागली मला. कुठे गेलं असं प्रेम? प्रेम टिकवावं लागतं सुयश. वेळ द्यावा लागतो, मान द्यावा लागतो. तुझ्यासाठी आता जो माझ्या मनात मान होता तो नाही राहिला आहे. मला थांबवू नकोस. मी निर्णय घेतला आहे. आय वॉन्ट डिवोर्स. किती शुल्लक गोष्टींवर घर सोडले नाही. आमच्या वेळी तर कितीही त्रास झाला, वाद झाले, भांडण झाले तर वाईट वाटायचे, पण नातं मात्र अटल टिकवून ठेवायचो आम्ही. किती अधिक लोक आहे. जाऊ द्या, रेणू निघून गेली आहे माधवरावांकडे मलकापूरला परत. पण इकडे माधवरावांना रेणूच्या घरची कल्पना तशी होती. त्यांनी तिला सल्ला सुद्धा दिला होता की ह्या कठीण परिस्थितीत त्यांची टीका नाही तर हातात हात घट्ट पकडून साथ दे. पण ही रेणू तर खूपच स्वार्थी निघाली. चला आपण सुद्धा जाऊया माधवरावांकडे. डार्लिंग, एक कप चहा मला सुद्धा आण ना. तुझा तुझा आण मेल्या. मी नाही आणत. काय गं लग्नाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा काका तुला डार्लिंग म्हणतात तर तुला आनंद झाला पाहिजे ना. रागारागाने का बोलत ते मग? तो मला डार्लिंग का म्हणतो याचं कारण माहीत आहे का तुम्हाला? का म्हणतात डार्लिंग? अरे तो मेल्या मागच्या 10 वर्षापासून माझं खरं नावच विसरलेलं आहे. आणि आता त्याची हिंमत नाही मला विचारायची. म्हणून डार्लिंग. अरे रेणू, तू कसं काय? एक फोन नाही, काही नाही. अरे माझ्याच घरी यायला मला फोन करून परवानगी घ्यायची गरज आहे का? तसं नाही म्हणत आहे मी बेटा. माहीत असलं असतं तर जावाई बुवाची स्वागताची छान तयारी करून ठेवली असती ना. बस. जावई बुवा कुठे आहे? सुयशराव नाही आले. तू एकटीच आली का? तो येणार नाही. काय झालं आहे रेणू? सगळं ठीक आहे ना? सांग, माझा जीव खालीवर होतो आहे. मी घर सोडून आली आहे. आता मला त्या घरात परत पाऊल टाकायचं नाही. हे काय म्हणत काय आहे बेटा? काय झालंय काय असं? त्या घरात माझी काहीच किंमत नाही, माझी काहीच कदर नाही. त्यांच्या अधोगतीचं कारण ते मला ठेवत आहे. त्यांचा बिझनेस फ्लॉप झाला त्याचं कारण मी आहे का? परिवाराला वारस मिळत नाही तर याचं कारण मी आहे का? आर्थिक तोटा झाला हा माझ्यामुळे आहे का? नाही, मुळीच नाही. असं विचार सुद्धा का आणलं तुम्हाला? सुयश असं बोलला का तुला? त्याची कुठे एवढी हिंमत आहे? आई बाबा बोलले मला आणि तो मूर्तीसारखा स्तब्ध उभा राहिला. माझा अपमान होताना दिसलं तरीही त्याने माझी बाजू घेतली नाही. मी त्या घरात परत पाऊल टाकणार नाही. नाही म्हणजे नाही. अरे रे, जरा शांत हो आणि श्वास घे आणि संयम ठेव.
इतकं सोपं नसते असं घर सोडून येणं बेटा. जावाई बुवाची काय मनस्थिती आहे हे विचार तर कर. अशा छोट्या छोट्या घटना तर वैवाहिक जीवनात होत राहतात ना बेटा. इतक्यात कोणी काय घर सोडून येतं? प्रेम फक्त नातं जोडण्यात नसते रेणू. प्रेमाची खरी परिकाष्ठा तर नातं टिकवण्यात असते बेटा. पोरगी घर सोडून आली ही बातमी जर लोकांना कळली तर अख्खं गाव आपल्या परिवाराची चेष्टा करेल. मग चिरागच्या फॅक्टरीचं काय होईल? बस तू हाच विचार कर. बाकी माझ्या आयुष्यात काय कमी जास्त घडते आहे त्याच्याशी तुला काहीही घेणं देणं नाही. मी तर जशी तुझी सावत्र मुलगी आहे ना. असं नाही म्हणत आहे तू. पोटा आधी पोरांना ठेवत आलो आहे आम्ही बेटा. व्यक्ती आणि समाज यांच्यात अटूट संबंध असतो. एक व्यक्ती स्वतःच्या विचारांनी जगत असला तरीही त्या व्यक्तीला सामाजिक संकेत स्वीकारावेच लागतात. आणि हे संतुलन तू आज नष्ट करायचं म्हणत आहे. ह्या संतुलनाची गोष्ट तुम्ही तर माझ्यासमोर बोलूच नका बाबा. मला नाही काही घेणं देणं या समाजाशी. आय वॉन्ट डिवोर्स. आय वॉन्ट डिवोर्स. रेणू, इतका हट्टीपणा, इतका मीपणा एके दिवशी तुला चांगलाच धडा शिकवेल. नुसता स्वतःचा विचार करते तू. तुझ्या स्वार्थापुढे तुला काही दिसत नाही काही. जे पाहिजे ते देत आलो तुला, तरीही तू दुसऱ्याचे दोष काढत आली आहे रेणू. आत्मपरीक्षण कर जरा एकदा. लाज वाटेल स्वतःचीच तुला, लाज. मला एवढं ज्ञान देणारे तुम्ही, माझ्यात दोष काढणारे तुम्ही. बरं तुम्ही तर महाज्ञानी होते ना बाबा. तुम्हाला तर समाज, परिवार, परंपरा सगळ्याच गोष्टींचं भान होतं ना. मग का होत दिलं हे सगळं? तुम्हाला जर योग्य अयोग्याची समज होती ना, मग का करू दिलं हे लग्न? तुमच्याकडे जर वैयक्तिक अनुभवांचा भंडार होता ना, मग का मला समजवलं नाही? मी तर बालिश होती, लहान होती. तुम्ही तर जग पाहिलं आहे ना, आदर्शवादी आहे ना, वास्तवाचं भान ठेवणारे आहे ना. मग का चेतवलं नाही? का माझी ही दशा होऊ दिली? का का मला नाही म्हटलं नाही कधी? वारे वा बाळा, वारे वा. आज जेव्हा स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी तू करून आली आहे तेव्हा तुला हे प्रश्न पडायला लागले. खरं म्हणते तू रेणू, मीच नाही म्हणू शकलो नाही. या हातांमध्ये जेव्हा तुला पहिल्यांदा घेतलं होतं ना बेटा, तेव्हाच ठरवलं होतं की तुझ्या आनंदापुढे आयुष्यात काहीच येऊ देणार नाही. ते पगारापेक्षा दुप्पट किमतीचा जेव्हा तू फ्रॉक मागितलेलास ना बेटा, मी एक रुपया जमा करून तुला तो फ्रॉक दिला. कारण मी नाही म्हणू शकलो नाही. बाबा मी सायकलने नाही बाईकनेच कॉलेजला जाणार. तू हे फरमान सोडला. अरे ऐपत नसताना तुला बाईक दिली कारण मी नाही म्हणू शकलो नाही. भर उन्हाळ्यात अंगणात बिना पंख्याचे झोपलो आम्ही, पण तुला एसी रूम स्वतःसाठी हवी होती, मी दिली. अरे कारण मी नाही म्हणू शकलो नाही. तू म्हणाली की गावात नाही शहरात शिकायचं आहे. खिसे रिकामे करून करून तुला पाहिजे तसं शिकू दिलं. आई, आत्या, मित्र सगळेच मला सावध करत गेले की माधवा पोरीला अति लाडून ठेवलेला आहे, हे बरोबर नाही. तरीही तुला पूर्ण स्वातंत्र्य दिलं कारण मी नाही म्हणू शकलो नाही. तू म्हणालीस प्रेम विवाह करायचा आहे, की तेही करून दिलं बेटा. कारण या बापाचा प्रेम आंधळा होता बेटा. म्हणूनच तर या आंधळ्याला तुझा स्वार्थीपणा, तुझा गर्विष्ठपणा, तुझा हट्टीपणा कधीच दिसलं नाही, कधीच दिसलं नाही. पण मला एक गोष्ट सांग बेटा, की तू किंवा इतकी आंधळी झाली की तुला फक्त वस्तू दिसत गेल्या, त्याच्या मागचा या बापाचा केलेला कष्ट व प्रेम कधीच दिसलं नाही. अरे या घराला घर बनवणारी, घरात गृहशोभा आणणारी, सगळ्यात शेवटी शिल्लक राहिलेला जेवणारी तुझ्या या आईची ती जुनी फाटकी साडी तुला कधीच दिसली नाही. तुझ्या हौसे मौजे खातर सतत बलिदान देणाऱ्या, लहान असूनही मोठ्यासारख्या कर्तव्य पाळणाऱ्या या चिरागचा त्यात कधीच दिसला नाही. अरे मी सांगतो आज तुला का दिसला नाही, कारण तू आयुष्यात स्वतः पलीकडे कधीच बघितलं नाही. लग्नाच्या वेळेस सुद्धा तुझी चॉईस, तुझी एंट्री, तुझी ड्रेस, तुझं संगीत. अरे तू तर कन्यादानसारख्या खूप वेळेस सुद्धा फोटो काढून दिसतही नव्हती. 7 वचनांपैकी जर तू एकही वचन नीट ऐकलं असताना रेणू, तर तुझी ही दशा झाली नसती.
हो, मी आहे अनुभवी. त्याच अनुभवाने सांगतो तुला की नातं जोडायला आणि ते टिकवायला इन्स्टा आणि फेसबुकचे लाईक्स कामात येत नाही. इथे कामात येता आपण केलेला त्याग, खूप मोठ्याचे आशीर्वाद आणि कौटुंबिक ओढ. मी इतकी वर्ष कधीच बोललो नाही आणि कदाचित आजही बोललो नसतो. पण तू परिस्थिती अशी निर्माण केलेली आहे की जर आज बोललो नाही तर पुन्हा कधी बोलण्यासाठी तो राहणार नाही. आज वेळ आली आहे रेणुकी, तू डोळे बंद करून जरा विचार कर की तू कोणासाठी काय केलं. आमचं तर सोडून दे, आम्हाला तुझ्याकडून काहीच नको बेटा. पण सुयशसाठी तू काय केलं, तुझ्या सासू सासऱ्यांसाठी तू काय केलं. अरे नवरा बायकोचं नातं इतकं कमजोर नसते बेटा, ते तर सोन्यासारखं असते, सोन्यासारखं. जितकं गरम केलं तितकंच प्रखरतेने ते निखरते बेटा. तसंच या नात्यांवरती जेवढं संकटरूपी आघात होतात ना, हे नाते तेवढेच मजबूत होतात. मी तुला स्वतंत्र बनवलं पण समाधानी बनवू शकलो नाही. वडील म्हणून आज मी पराभूत झालो आहे आणि आयुष्याच्या या कसोटीत मला मात देणारा कोणीच नाही. माझ्याच काळजाचे पुत्र आहे, माझीच लाडकी लेक आहे. तूच एकदा म्हणाली होती ना की लग्न करेल तर सुयशची नाही तर जीव दे. आज मी भीक मागतो, मी भीक मागतो की या लग्नाच्या पवित्र नात्याला इतकं स्वस्त करू नको. मी भीक मागतो की तू या लग्नाला खेळ समजू नको. अरे लग्न फेसबुकवरची तुझी ती रील नाही जी तू जुनी झाल्यावर नवीन बनवशील बेटा. तुझे शब्द जरा लक्षात ठेव. लग्न कुठे वारंवार होते बेटा, लग्न कुठे वारंवार होते. माझे हे डोळे पश्चातापाने इतके भरले आहे की तुमच्या नजरेत नजर टाकायची हिंमत होत नाही. मी खूप चुका केल्या. सेवानिधी केलेल्या नात्यांना मी फक्त स्वार्थासाठी वापरलं, त्यांना गृहीत धरलं, त्यांच्या भावनांची फिकीर न करता फक्त माझ्याच हौसेला वरती ठेवलं. मिळालेल्या नात्यांना टिकवायची माझी जिम्मेदारी मी नाकारली. खूप स्वार्थी आणि खूप निर्दयी आहे मी. मला माफ करा. सगळ्यांनी एकदा मला मूर्ख समजून क्षमा करा. फक्त एकदा मला संधी द्या. मी सगळं दुरुस्त करेन. मी सगळं आधीसारखं जुळवून आणेन. बस एक मौका, एक संधी द्या. एकदा मला माफ करा. पण माझा सुयश मला माफ करेल का? एकदा काय 100दा माफ करेल तुला रेणू, तू फक्त तयार असशील तर. अरे माझ्यासाठी हे लग्न खेळ नव्हता ग, गंमतही नव्हती. आणि दिलेले ते 7 वचन हे फक्त बोललेले वाक्य नव्हे, तर माझ्यासाठी ते निश्चय होते, निर्णय होते, करार होते. तू या विवाह संबंधाला बंधच समजत गेली ग, पण मी मात्र वचनबद्धच राहिलो. माहीत होतं उशिरा का नव्हे, पण तुला एक दिवस माझ्या प्रेमाची जाणीव होणारच, तुला किंमत कळणारच. अरे तू 1 पाऊल टाक, मी 100 टाकेल. सकाळचा भरकटलेला जर संध्याकाळी घरी येतो तर त्याला भरकटलेला म्हणत नाही ग. उशिरा जरी आली तरी योग्य मार्गाने आली रेणू तू. एवढ्या थोड्या वादामुळे नातं तुटत नाही ग, आणि तुटूही नव्हे. कारण तूच म्हणते ना, लग्न कुठे वारंवार होतं, लग्न कुठे वारंवार होतं.
पोरांनो ते चालते, पण नात्यात मनभेद करू नका. पोरांना समयोजन शिकवा, समाधानी बनवा, कुटुंबवत्सल बनवा, स्वार्थी नाही. माझं सर्व तरुण पिढीला हे आव्हान आहे की आपला पैसा आहे, खर्च करा, आनंद साजरा करा, पण इतरांची नक्कल करू नका. आई वडिलांचा मान कर्ज काढून कमावू नका. त्यांना आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करण्यास भाग पाडू नका. मुलांनो, तुमचं आयुष्य हे आपल्या आईवडिलांच्या त्यागाचे फळ आहे. त्याचं मोल तुम्हाला आईवडील झाल्यानंतरच कळेल. 4-5 तासाच्या रिसेप्शनसाठी लोक तुमचे कौतुक करतील आणि भेट देऊन निघून जातील. शेवटी नात्यामधलं प्रेम तर तुम्हाला टिकवायचं आहे ना, त्याला जोपासा जरा. लग्नाआधी प्री वेडिंग शूट करणे बंद करा. बागांमध्ये डोंगरांवर अनेक पोज देताना जे फोटो आहे आलिंगन देताना ते बंद करा. यापेक्षा मोठ्यांचा आशीर्वाद आणि लहानांचा स्नेह याचे फोटो दाखवा. कितीही जीव होतो तुम्ही समाजाची वाहवा मिळवण्याकरिता लग्न केलं तरी काही लोक फक्त टीका करण्यासाठीच येतील आणि जाताना 100 चुकाही काढून जातील. मग या अशा अतृप्त लोकांच्या समाधानाकरिता हा एवढा अनाठाई खर्च करणं परवडेल का तुम्हाला? लग्न हे एका पवित्र विधीसारखं वाटलं पाहिजे. ते सोडून या ठिकाणी नवदाम्पत्यासोबत फिरकणारे मद्यपी मित्रमंडळ, कपड्यांचा चाललेला फॅशन शो, अतरंगी प्रकारे आनंदाचे सादरीकरण अशा उथळ गोष्टींना बळी पडू नका. नमस्कार रसिक मंडळी. रेणू आणि कोमलच्या लग्नावरून तुम्हाला हे कळलंच असेल की लग्न हे फक्त 2 जीवांचा मिलाप नाही आहे, तर पूर्ण कुटुंबाचं मिलन आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला असं काही इंट्रोड्यूस करणार आहे की ज्यामध्ये आपल्या परंपरेला आपण पुढे आणतो आहे. त्यामध्ये असते कुटुंबाची साथ, जोडणारे संस्कार आणि एकमेकांना साथ लाभणारा जो वेळ असतो आणि समाजाची मान्यता. हे जे वैशिष्ट्य आहेत आपल्या परंपरेमध्ये ते आम्ही आधुनिक रूपामध्ये आपल्यासमोर घेऊन येत आहोत. तुझं माझं जमणं.com हॅपीली एव्हर आफ्टर. आणि यामध्ये आपण फक्त 2 जीवांचं मिलनच नाही करणार आहे, तर यामध्ये आपण जे घर बसल्या जे उद्योजक असतात, महिला उद्योजक, यांना सुद्धा आपण प्रमोट करणार आहे. ते पण विनाशुल्क. तुमची नोंदणीसुद्धा मोफत आपण वेबसाईटवर रजिस्टर करणार आहोत. तर जे महिला उद्योजक इंटरेस्टेड असतील त्यांनी आमच्या वेबसाईटवर फ्री रजिस्ट्रेशन करा. प्लस जे कॅन्डिडेट्स आपल्या या तुझं माझं जमणं.com वर रजिस्टर करायला इंटरेस्टेड असतील त्यांनी सुद्धा फ्री रजिस्ट्रेशन करा. धन्यवाद. या दरम्यान आमच्या नाट्यप्रयोगामध्ये जर कोणाचे मन किंवा भावना दुखवल्या गेल्या असतील तर आम्ही सगळेच क्षमस्व आहोत. एवढं आश्वासन मात्र देते की आमचे शब्द किंवा भाषा जरी चुकलेले असतील पण आमचा हेतू मात्र नाही होता. आमचं सादरीकरण जरी चुकीचं असेल पण आमचा उद्देश मात्र निर्मळ होता. आमचं कौशल्य जरी कमी पडलं असेल पण आमचे प्रयत्न 100% होते आणि प्रयत्न होते फक्त समाज प्रबोधनाचे. आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. म्हणून आम्ही म्हणतो की लग्नाला लग्नच राहू द्या. लग्न कुठे वारंवार होतं, नाहीतर शुभमंगल नाही. सावधानच राहावं लागेल.
हॅलो, आता 23 तारखेला आपले 1 मिनिट गेमचे जे विनर्स आहेत त्यांचे मी नावं अनाऊन्स करते. पहिलं बक्षीस सौ प्राजक्ता मिलिंद चौधरी, दुसरं बक्षीस सौ मीना प्रवीण हासले आणि तिसरं बक्षीस सौ वृषाली प्रमोद बोलते. सर्वात प्रथम पारितोषिक वितरण करण्यासाठी मी प्रशांत झोपे यांना इथे आमंत्रित करते. सौ प्राजक्ता मिलिंद चौधरी, फर्स्ट विनर. शिल्पा ढोबळे, तिने इथे यायचं आहे. गेम आम्ही 23 आणि 24 तारखेला घेतलेले होते, तर त्यातले हे फर्स्ट विनर आहे. सेकंड सौ मीना प्रवीण खाचने. आरती ताई कोणते बक्षीस देते. प्रमोद बोलते, थर्ड प्राइज. पैठणीचा गेम होता, पैठणी गेम. पैठणी वाटायला आधी विचारायच्या. 24 तारखेला 1 मिनिट गेम झालेला होता. त्याचे विनर फर्स्ट सौ पूनम कांबळे. शिल्पा झोपे या ठिकाणी यायचं आहे. शिल्पा झोपे. हॅलो, शिल्पा झोपे.
सेजल चौधरी. बेस्ट दांडिया ड्रेसेस सौ स्नेहा चौधरी. सेकंड सेजल चौधरी.